सुरुवातीला बातमी कोल्हापूरची आहे। इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत धमकी प्रकरण आणि या प्रकरणी प्रशांत कोरटकरचे वकील जामिनाकरता आज अर्ज करण्याची शक्यता आहे। खरं तर कालच जामिनाकरता अर्ज केला जाणार होता, पण आवश्यक कागदपत्रांची पूर्तता न झाल्यानं ते प्रकरण आजवर येऊन ठेपलंय। प्रशांत कोरटकर याचे वकील कनिष्ठ न्यायालयानं दिलेल्या निर्णयाच्या विरोधात कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयात धाव घेणार असल्याचं सूत्रांकडून कळतंय। इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांना धमकी देऊन महापुरुषांची बदनामी करणाऱ्या प्रशांत कोरटकर याचा जामीन अर्ज कोल्हापूरच्या कनिष्ठ न्यायालयानं फेटाळला आणि त्यामुळे प्रशांत कोरटकर सध्या कोल्हापूरच्या कळंबा मध्यवर्ती कारागृहात आहे। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाते कोल्हापूरला आपले प्रतिनिधी सतेज औंधकर यांच्याकडे। सतेज, काय अधिक माहिती या सगळ्या संदर्भात? खरं तर कालच जामिनाकरता अर्ज केला जाणार होता कोरटकरच्या वकिलांकडून, पण आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता न झाल्यानं हे प्रकरण आता आजवर येऊन ठेपलं असल्याचं कळतंय। काय अपडेट आहे? नक्कीच लाघवी, आपल्याला माहिती की इंद्रजीत सावंत यांना धमकी देऊन जी महापुरुषांची बदनामी केली होती या प्रकरणामध्ये प्रशांत कोरटकर याला कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयानं 5 दिवसांची पोलीस कोठडी आहे ती सुनावली होती आणि त्यानंतर कनिष्ठ दिवाणी न्यायालयानं त्यांना जे आहे तो जामीन आहे तो मंजूर केलेला होता। जामीन आहे तो नामंजूर केलेला होता आणि याच निर्णयाच्या विरोधात प्रशांत कोरटकर यांचे जे वकील आहेत ते आज खरं तर कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयात अर्ज दाखल करू शकतात अशी सूत्रांची माहिती आहे। एकूणच जर पाहिलं तर या सगळ्या प्रकरणामध्ये पोलिसांनी अगदी कसून तपास केलेला आहे। 2 गाड्या देखील जप्त केलेल्या आहेत आणि फरार काळात प्रशांत कोरटकर नेमका कुठं होता, त्याला आर्थिक रसद आहे ती कुणी पुरवलेली आहे, अशा 5 जणांना नोटिसा देखील काढलेल्या आहेत। त्यापैकी एकाची चौकशी देखील कोल्हापूर पोलिसांनी केल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। मात्र हे सगळं होत असताना देखील सध्या प्रशांत कोरटकर याचा जो मुक्काम आहे तो कोल्हापूरच्या कळंबा मध्यवर्ती कारागृहात आहे आणि याच ठिकाणी असणाऱ्या अंडा सेलमध्ये त्याला अगदी सुरक्षित ठेवण्यात आलेला आहे। दिवसातून साधारणतः 5 ते 6 वेळा सुरक्षा रक्षक आहेत ते अंडा सेलमध्ये जाऊन त्या ठिकाणी त्याची पाहणी करतायत। साधारणतः आज जी मिळालेली माहिती आहे त्यानुसार त्याला कुणाशीही बोलायची इच्छा नसल्याचं आहे ते कारागृह अधीक्षकांनी सांगितलेलं आहे। शिवाय तो इंग्रजी आणि मराठी वृत्तपत्र वाचतो असं देखील कारागृह अधीक्षकांनी सांगितलेलं आहे। मात्र या संपूर्ण परिसरामध्ये आतल्या बाजूला 4 सीसीटीव्ही कॅमेरे आहेत तर बाहेरच्या बाजूला 6 सीसीटीव्ही कॅमेरे असल्याचं सांगितले गेले, त्यामुळे त्याच्यावरती आतल्या आत देखील करडी नजर ठेवली असल्याचं कारागृह अधीक्षकांनी सांगितलेलं आहे। मात्र एकूणच जर पाहिलं तर जो कनिष्ठ दिवाणी न्यायालयानं निर्णय घेतलेला आहे या निर्णयाच्या विरोधात प्रशांत कोरटकर याचे जे वकील आहेत ते आव्हान देऊ शकतात। काल कागदपत्रांची पूर्तता आहे ती झालेली नाही, त्यामुळं हे कागदपत्रांची पूर्तता आज झाली तर ते साधारणतः दुपारच्या आसपास ते अर्ज दाखल करू शकतात अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। लागवी निश्चित सतेज, तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणास सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।